गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आजच्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे. हा जो स्टँड आहे तो सकाळी सकाळीच वाऱ्याने खाली पडला. मी झोपेत असते वेळीच, कारण तो खिडकीच्या बाजूला उभा केला होता आणि तो फुटला वगैरे नाही, पण होप त्याची लाईट वगैरे असावी चालू. मी तर काही चेक केलं नाही, कारण सकाळी बाकीची कामं करायची होती. सो ते स्टँड वगैरे बाजूला ठेवलं, बॉटल बाहेर ठेवली, दूध वगैरे घेतलं, दूध तापवायला ठेवलं. सकाळची जी छोटी मोठी कामं होती ती मोस्टली सगळी आवरून झाली, कारण आता ते पडल्यामुळे मला लवकर उठावं लागलं. अशी मी थोडंसं लेट उठते, पण आज मला 6 वाजताच उठावं लागलं. मला असं वाटलं काहीतरी बॉम्ब वगैरे फुटला, कारण त्याचा आवाज एवढा मोठा झाला होता की काय सांगू. एनिवे त्यानंतर स्वयंपाक वगैरे करायला रेडी झाले. आज गवारच्या शेंगा बनवायच्या होत्या. चला तुम्हाला फटाफट इझी रेसिपी सांगते. तसं पाहायला गेलं तर गवारीच्या शेंगा बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. मिठाचे गवार किंवा मग रस्सा भाजी किंवा मग ड्रायवाली सब्जी. सो सगळ्यात अगोदर मी इथे काय केलं, 1 कप चहा घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर रेसिपीमध्ये जर सांगायचं असेल तर कांदे वगैरे कापून घेतलेले आहेत एकीकडे, आणि त्यानंतर टोमॅटो कापून घेतलेले आहेत. त्यानंतर गवार जी आहे ती व्यवस्थित मी कट करून घेतलेली आहे हातानेच. मी मोस्टली चाकूने कट करत नाही. आय डोंट नो वाय, पण हाताने जेव्हा मी कट करते ना तर ती व्यवस्थित शिजल्या जाते. आता याचं कारण तर मला माहिती नाही. त्यानंतर मी थोडेसे लसण वगैरे सुद्धा घेतले होते, आणि लसण, कांदा आणि टोमॅटो फक्त या 3 गोष्टींचा वापर करून मी खूप जास्त चविष्ट अशी भाजी बनवली होती. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप इझी आहे. काय नाही, एका पॅनमध्ये तेल वगैरे घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, थोडंसं तडतडत आल्यानंतर कांदा वगैरे ॲड करायचा. कांदाही थोडासा लालसर झाल्याच्या नंतर थोडीशी अद्रक किसून टाकली मी याच्यामध्ये, जास्त नाही. त्यानंतर लसण ॲड केला, आणि लसण ॲड केल्याच्या नंतर हे दोन्ही गोष्टी लालसर होऊ दिल्या, आणि त्यानंतर टोमॅटो ॲड केले. टोमॅटो ॲड केल्याच्या नंतर सरळ त्याच्यामध्ये लाल तिखट, हळदी किंवा जे काही तुम्हाला मसाले ॲड करायचे ते करून घ्या, आणि जी गवार आहे ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये ॲड करा. एक 10 मिनटं गवारला वाफू द्यायचं, पाणी न टाकता. आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पातळ भाजी पाहिजे, घट्ट पाहिजे त्याच्यानुसार. तर झाली एक 10 ते 15 मिनटामध्ये ही भाजी रेडी होते. छान आणि इझी रेसिपी आहे. मोस्टली सगळ्यांच्याच घरी बनते, पण तरीसुद्धा काही लोकांना स्वयंपाक येत नाही. काही लोकांची म्हणजे स्त्रियांची आयुष्याची नवीन सुरुवात असते, त्यामुळे म्हटलं चला सगळ्यांसाठी एक रेसिपी देऊया आज. सो भाजी मात्र खूप छान झाली होती. जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत बाकीची कामंही मी थोडी थोडी आवरून घेतली. आता हे बघू शकता, गवार इथे वाफलेली आहे. वाफल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये मला लागेल तेवढं पाणी ॲड केलं, कारण अजूनही थोडंसं शिजवायचं आहे आणि पाणी आटून जातं. आणि लास्टला मी शेंगदाण्याचा कूट टाकला. भाजी खूप छान झाली होती. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि अर्धा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मला एक पार्सल रिसीव्ह झालं. त्या पार्सलमध्ये एक म्हणजे कोलॅबचं पार्सल होतं. आता ते काय आहे ते तुम्हाला मी आज तर नाही सांगू शकत, कारण अजूनही मी त्याची रील अपलोड केली नाही, आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण टाकत नाही तोपर्यंत मात्र हे रिव्हील करायला नको. पण जे काही पार्सल आलं होतं, PR पॅकेज म्हणतात त्याला, सो ते मात्र माझ्या खूप कामाचं आहे. हो नाही करत मी त्यांना होकार दिला होता, कारण ते इंग्लिशमध्ये मला टाकायचं होतं, आणि मला असं वाटतं माझी मराठी आणि हिंदी पब्लिक आहे, तो इंग्लिशमध्ये कोलॅब करणं नको, पण त्यांचे तसं क्रायटेरियाच असतो की तुम्ही हे असं टाकलंच पाहिजे. सो मी हो नाही करत त्यांना हो म्हटलं, आणि लगेचच ते पार्सल मला रिसिव्हही झालं. सो उद्या त्याचा शूट करणार आहे. तुम्हाला लवकरच सांगेन की त्याच्यामध्ये काय मला रिसिव्ह झालं आहे. सो आजची जी सकाळ होती ती अशा प्रकारे होती, छान अशी. चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.